सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चोरीच्या 8 मोटरसायकलसह 2 सराईत गुन्हेगारांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने शिंदे टोल नाका आणि सिन्नर फाटा येथून ताब्यात घेतले आहे। आज दिनांक 30 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक शहर परिसरात वाहन चोरीचे प्रमाण वाढलेले असताना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या आदेशाने शहर पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली। गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई समाधान वाजे, पोलीस शिपाई अजय देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिंदे टोल नाका या ठिकाणी चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक इसम येणार आहे। त्यानुसार सापळा रचून प्रकाश गोपीनाथ गोनके राहणार इगतपुरी याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने 5 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पुढील तपासात सिन्नर फाटा येथून तुषार बारकू गोरडे राहणार सिन्नर याला ताब्यात घेऊन चोरीच्या 3 मोटरसायकल जप्त देखील करण्यात आल्या आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, विशाल पाटील, विष्णू गोसावी, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, नितीन भामरे, नाना पानसरे, प्रशांत नागरे, अरुण गाडेकर, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। नाशिक रोड नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहे। एक 335/25 आणि 327/25। त्याच्यामध्ये 327/25 जो तो डीबी अंमलदार टेमगरे यांच्याकडे आहे तपासाला, आणि 335/25 जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या शिफ्टचे जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपासाला आहे। मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्ल्यू लागले। विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती 27/25 रोजी कोणीतरी व्यक्ती इसम हा बिना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय। ती ताब्यात घेतली, त्याकडे चौकशी केली। त्यानंतर टेमगरे यांना सुद्धा शिंदे टोल नाका या ठिकाणी अज्ञात इसम हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली, तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण 8 मोटरसायकल, एका टीमने 5 मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने 3 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण 3 मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत। त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, खडकपाडा पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, टिटवाळा पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल आणि 1 बेवारस मोटरसायकल, ज्याचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणची आहे। तर एकूण 8 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं। त्यामध्ये 2 पल्सर, 4 स्प्लेंडर आणि 2 मोपेड यांचा समावेश आहे। आरोपींची नावं प्रकाश गोपीनाथ मोनके, मुक्काम पोस्ट उबोडे घोटी, तालुका इगतपुरी इथला आहे, आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू गोरडे हा दातली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आहे। तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 मोटरसायकलचे गुन्हे या आरोपींकडून निष्पन्न झालेले आहेत। आरोपींवर कारवाई केलेली आहे। आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का या अनुषंगाने तपास करत आहोत। आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे। याच्यातला एका आरोपीवर 12 गुन्हे आणि एका आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डीबी पथकाने या ठिकाणी केलेली आहे। डीबी पथकाचे API सूर्यवंशी, PSI संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आहे आणि यापुढेही ते चांगली कामगिरी करणार आहेत।